तर विधानभवनातून आपण ही थेट दृश्य पाहतोय। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू झालंय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या असं म्हणत टाळ वाजवत विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। दूध भुकटी धोरण हे शेतकऱ्यांचं मरण कसं होतं या संदर्भातल्या घोषणा या फलकांवर लिहिलेल्या आहेत। यशोमती ठाकूर, धंगेकर, सतेज पाटील, वडेट्टीवार विरोधकांचे सर्व नेते सध्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसतात। राजेश टोपे, अनुदानाची भीक नकोय, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे दर द्या अशा प्रकारच्या घोषणा या फलकांवर लिहिल्या। शेतकरी मित्रांसाठी ही घोषणाबाजी विरोधकांची सुरू आहे आणि रामकृष्ण हरी असं म्हणत शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी हे विरोधक करताना दिसतात। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज विरोधक आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे आजच्या अधिवेशनाच्या कामकाजामध्ये शेतकऱ्यांसाठीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे। या संदर्भातले काय प्रश्न आता विरोधक उपस्थित करतात कामकाजादरम्यान हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि यावर अर्थातच सरकारचं काय उत्तर असणार आहे, सत्ताधाऱ्यांचं काय उत्तर असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांचे सध्याचे अत्यंत महत्त्वाचे जवळचे प्रश्न म्हणजे दूध उत्पादकांचा प्रश्न, कांदा उत्पादकांचा आणि साखर उत्पादकांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनाची सुरुवात या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झालेली आहे। टाळ वाजवत विरोधक आपलं हे आजचं आंदोलन करतात।